गुड आफ्टरनून फ्रेंड्स. प्राजक्ता मंजिंगडाची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी छान अशी आवरून आली आहे. त्याचे पण एक विशेष कारण आहे. आम्ही आज खूप आनंदात आहोत. तर आम्ही आज एक नवीन उपक्रम चालू केला आहे. आता यूट्यूब क्रिएटर तर आम्ही झालोच आहोत, डिजिटल मार्केटिंगही करत आहोत आणि त्यात अजून आम्ही एक ऑनलाईन आमचा आज स्टोअर लॉन्च केलेला आहे. ती आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. हे आमच्या दोघींचं खूप छान स्वप्न आहे. गेले 2 महिने आम्ही याच्यावर काम करत होतो. मी नेहमी ऑनलाईन शॉपिंग करताना फ्लोरल डिझायनिंगचे कपडे बघायची, साड्या बघायची, पण मला कधी असे आपले जे आवडते फुलं आहेत, जसं काही पारिजातक आहे, सोनचाफा आहे, नंतर जे असे आपले नेहमीचे सुगंधी फुलं आहेत ना, त्याचे कधीच मला डिझाईन जास्ती दिसले नाही. तर मी सहज माझी संकल्पना निधीला बोलून दाखवली, तर तिने ती उचलून धरली. ती म्हणाली, आपण आपल्या कल्पनाशक्तीने फ्लोरल डिझाईन ही थीम घेऊन टी शर्ट्स, आधी सुरुवातीला टी शर्ट्स, हुडी हे आपण तयार करूया. चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण ड्रेसेस वगैरे ते पण डिझायनिंग करू. आणि असं करून आम्ही 2 महिने रात्रींचे दिवस करून त्याच्यावर काम केलेलं आहे. आणि निधीने माझी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे आणि तिने तिची वेबसाईट स्वतः डिझाईन केलेली आहे आणि ते डिझाईन सगळी तिचे आहेत. आणि एक एजन्सी आहे जे आम्हाला जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे ते कपडे बनवून ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहेत. तर हे सगळं आज आम्ही लॉन्च करतो आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे petalora.com आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुम्ही प्लीज जाऊन ते प्रॉडक्ट्स बघा, तुम्हाला कसे वाटतात सांगा, आवडले तर नक्की परचेस करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर पण ती लिंक शेअर करा आणि आमच्या या नवीन उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करते. तुमचे आशीर्वाद असेच भरघोस आमच्या पाठीशी असू द्या. खूप खूप धन्यवाद. हॅलो, कसे आहात सगळे? तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आज मी माझं स्वतःचं वेबसाईट लॉन्च करणार आहे. त्याचं नाव आहे पेटलओरा. त्याच्यामध्ये बायका आणि पुरुष दोघांसाठी पण आपल्याकडे टी शर्ट्स अवेलेबल आहेत. फ्रॉम एक्स्ट्रा स्मॉल टू XXXLपर्यंत आपल्याकडे सायझेस आहेत. त्याचं फ्लोरल कलेक्शन आहे. तर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आणि आपल्याकडे बायकांसाठी हुडी आहे आणि टी शर्ट ड्रेस आहे, टी शर्ट्स आहेत. माणसांसाठी आम्ही सध्या फक्त टी शर्ट्सच लॉन्च केले आहेत. सो तुम्ही नक्की जाऊन पहा. थँक्यू. खूप दिवसापासून आमच्या डोक्यात काहीतरी वेगळं करायचं चालू होतं आणि आईला पण एंगेजमेंट मिळेल आणि मलाही एंगेजमेंट मिळेल असं काहीतरी चालू होतं. तर मग आईच्या डोक्यात कल्पना आली की आपण वेगळं डिझाईन असलेलं आपलं स्वतःचं बुटीक चालू करूया का. म्हटलं हो, आपण आता ऑनलाईन आपलं शॉप चालू केलं आहे, लवकरच ऑफलाईन पण करू तुमच्या आशीर्वादाने. सो फ्रेंड्स, कालच मी तुम्हाला सांगितलं तसं आमची कार ब्रेकडाऊन झाली आहे. त्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जाता येत नाही आहे आणि रिक्षाने प्रवास करायची तर अजून सध्या हिंमत नाही आहे. म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे बाहेर पडलो, आवरून आमच्या एरियामध्येच वॉक घेऊन आलो आहे आणि आत्ताच आम्ही एक गुड न्यूज पण तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर ते आमची 2-3 महिन्याची जवळजवळ मेहनत आहे
निधी तिचं कॉलेज अभ्यास सांभाळून हे पण चालू केलं आहे तिने सगळं. घरबसल्या आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं, एंगेज राहायचं ठरवलं आहे. आणि माझी संकल्पना तिने उचलून धरली. बघूया आता कसा प्रतिसाद मिळतो आहे ते. आणि जर स्टोअर खरंच खूप छान चाललं, छान प्रतिसाद मिळाला तर महाराजांच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आपण ऑनलाईन आता सध्या स्टोअर आहे तसं आपण ऑफलाईन पण स्टोअर उभं करू. काय गं? हो नक्कीच. तुमचे आशीर्वाद असत असू द्या. हो, छानसं आपण आपलं बुटीक पण ऑफलाईन चालू करू शकू. आम्हाला फक्त तुम्ही असं छान प्रोत्साहन द्या. आम्ही नवीन नवीन रोज काय काय उपक्रम करतो आहे. मी फक्त त्याला साथ द्या, बस हीच एवढी विनंती. धन्यवाद. धन्यवाद. तर सध्या आपल्या टी शर्ट्सवर कमळ, नंतर जास्वंद, पारिजात आणि गुलाब हे आपले 4 डिझाईन सध्या आम्ही फायनलाइज केले. आता पुढे दर आठवड्याला नवीन डिझाईन तुम्हाला दिसत राहतील. हां, फक्त ती वेबसाईटची लिंक देते, ती जाऊन तुम्ही चेक करत राहा. सो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही चॅनल लॉन्चिंगचं तुमच्याबरोबर बोललो. माझी पण तीच इच्छा आहे की आपण स्वतःला सतत ऑक्युपाईड ठेवलं पाहिजे. आणि आता मी बाहेर तर पडायला लागली आहे रोज थोडा आहे, पण आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो ना तर एक वेगळंच पडतं. आपला एक स्वाभिमान जपला जातो. आणि आपणही कोणावर अवलंबून राहता कामा नये. तर वर्किंग वुमन असतातच, पण ज्या आपल्या घरी गृहिणी असतात त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मुलांवर किंवा नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. असं नाही की ते आपल्याला ते बिचारे काही क्वेश्चन न करता आपण पैसे देतात, पण तरी आपण स्वतः जे कमवतो त्या गोष्टीचा एक आनंद वेगळाच असतो. तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पण एक वेगळीच एक एनर्जी येते आपल्याला की आपण काहीतरी फ्रुटफुल करतो आहोत आणि त्याचे आपल्याला रिझल्ट पण छान येत आहे. तर मी हा विचार केला आणि निधीने मला छान सपोर्ट पण केला आहे. दोघे मिळून आता आम्ही आमचा चॅनलचा उद्योग पण चालू केला आहे. तर मला प्लीज प्रतिसाद द्या. त्याने पण मला खूप एक एनर्जी येईल करण्याची. आणि कसं नवीन स्टोअर ओपन झालं तर अजूनच छान होईल. माझी एंगेजमेंट सुरू होऊन जाईल. आणि कसं म्हणतात ना, आपलं आवडतीचं काम माणूस करत असेल तर कधी थकत नाही. तसं आहे. मला फॅशन अँड डिझायनिंगची पहिल्यापासून खूप आवड आहे. फोटोग्राफीची खूप आवड आहे. तर ती यूट्यूब चॅनलच्याद्वारे फोटोग्राफीची तर आवड आता मी जोपासतेच आहे. आणि फॅशन डिझायनिंगची आवड आहे पण आता आपल्याला कंटिन्यू करता येईल असं वाटायला लागलं आहे. तर आम्ही त्याच्यावरही जवळजवळ रात्री 11 ते 12 1 रोज 2-2.5 तास आम्ही त्या डिझायनिंग्सवर काम केलेलं आहे. त्यामुळे ते पण करायला खूप आनंद मिळाला. ती पण एक वेगळंच एक खुशी आहे. पुढे जे होईल ते महाराजांच्या कृपेने यश मिळेलच अशी खात्री आहे मला. तर पण प्रत्येक गृहिणीने असंच सक्षम व्हायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला पाहिजे. निधीने मिळून फुलांचे डिझाईन असलेली टी शर्टची वेबसाईट ओपन केलेली आहे. तिचं नाव आहे पेटल औरा. त्याचा सुगंध तुम्ही सगळीकडे पसरू द्या आणि त्या वेबसाईटवर जाऊन खरेदी करा. आम्ही पण त्याच्याकडनं मागवलेली आहेत. ती आली की आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवू. निधीला आमच्याकडून आवाळभर शुभेच्छा. ती सध्या इंजिनिअरिंग कॉम्प्युटर करते आहे आणि त्याच्यातून मास्टर डिग्री करते आहे. त्यातूनही फावल्या वेळात तिचे उद्योग चालूच असतात. तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे तिला आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. तर फ्रेंड्स, प्रभू श्रीरामांच्या साक्षीने आता मी आपला आजचा व्लॉग एंड करते आहे. कसा वाटला आमचा मिनी व्लॉग मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि रामाच्या आशीर्वादाने सगळं छानच होणार आहे. तुमचाही असाच प्रतिसाद भरभरून येत राहू देत जा. आणि ब्लॉग कसे वाटत आहे तेही मला कॉमेंटद्वारे सांगत जा. भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.